रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे अलिबाग नगर परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले अश्व ग्लँडर्स तपासणी शिबिर संपन्न झाले। रायगड जिल्ह्यात 1283 घोडे असून त्यापैकी 380 घोडे अलिबाग परिसरात कार्यरत आहेत। पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या घोड्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। रायगड जिल्हा पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले की ग्लँडर्स हा घोड्यांमधून मानवामध्ये पसरणारा धोकादायक संसर्गजन्य आजार आहे। त्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून घोड्यांची तपासणी करून रक्त नमुने घेण्यात आले असून ते हरियाणा राज्यातील हिसार प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। समारोप कार्यक्रमात अश्व मालकांना 20 अंकी कोडयुक्त अश्व आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आली। एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घोड्यांची वाहतूक किंवा जत्रांमध्ये सहभागासाठी ही पत्रिका आणि 30 दिवसांसाठी ग्लँडर्स चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे। यावेळी रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, प्रशांत नाईक, अनिल चोपडा, संदीप पालकर आदी उपस्थित होते। पशुसंवर्धन विभाग व अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अश्व आरोग्य तपासणी शिबिर याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे। आपण पाहिलं तर अलिबाग हे खूप मोठं पर्यटन स्थळ आहे। इथे अश्वांची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ग्लॅडर्स नावाचं डिसीज आहे, रोग आहे। त्या रोगाच्या माध्यमातून मानवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि घोड्यांचं सुद्धा आरोग्य धोक्यात येऊ शकतं। म्हणूनच या ठिकाणी तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ही तपासणी शिबिर झाल्यानंतर घोड्यांचे रक्ताचे नमुने जे आहेत ते नमुने हरियाणातील हिसार इथे पाठवले जाणार आहेत आणि तिथे समजणार आहे की नक्की यातले निरोगी घोडे किती, अश्व किती आणि ज्यांना काही जर आजार झाला असेल तर त्या ठिकाणी त्याचं ताबडतोब निवारण होईल। या ठिकाणी एक नवीन संकल्पना केंद्र सरकारने काढलेली आहे की युनिक आयडी, युनिव्हर्सल कोड म्हणून आज घोड्यांच्या मालकांना त्याचं वाटप करण्यात आलं आहे। त्याच्या माध्यमातून देशात, राज्यात हे प्रथमच अलिबाग नगर परिषदेमध्ये होते आणि त्याचप्रमाणे हा युनिक कोड हा सर्व ठिकाणी उपयोगी येणार आहे। एक प्रकारे घोड्यांचं RC बुक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याच्या माध्यमातून घोड्यांची तपासणी, इतर ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे याच्या माध्यमातून होणार आहे। निश्चितपणे अत्यंत सुंदर असा सुनियोजित कार्यक्रम या ठिकाणी अलिबाग नगर परिषदेने घेतल्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून अजून अभिनव उपक्रम जे आहेत ते चालू राहतील आणि पशुधनाला ताकद देण्याचं काम पशुसंवर्धन खातं निश्चितपणे येत्या काळात करेल असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग।